रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 190. जया दोषा परिहार, नाही नाही धुंडिता शास्त्र. ते हरती अपार, पंढरपूर देखिलिया. धन्य धन्य भीमातीर, चंद्रभागा सरोवर. पद्मतीर्थी विठ्ठलवीर, क्रीडास्थल वेणुनाद. सकळ तीर्थांचे माहेर, भूवैकुंठ निर्विकार. नामाचा गजर, असुर काळ कापती. नाही उपमा द्यावया, समतुल्य आणि काठाया. धन्य भाग्य जया, जे पंढरपूर देखती. उपजोनी संसारी, एक वेळ पाहे पा पंढरी. महादोषा कैची उरी, देव भक्त देखिलिया. ऐसी विष्णूची नगरी, चतुर्भुज नरनारी. सुदर्शन घरटी करी, रीघ न पुरे कळी काळा. ते सुख वर्णावयागती, एवढी कैची मजमती. जे पंढरपुरा जाती, ते पावती वैकुंठ. तुका म्हणे या शब्दाचा, जया विश्वास नाही साचा. ते अधम जन्मांतरीचा, जया पंढरी नावडे. ज्या पापाच्या परिहाराकरिता सर्व शास्त्रे ढुंडाळली, तरी कोणतेही प्रायश्चित्त सापडत नाही, अशी अनंत पापे पंढरपूर पाहिल्याबरोबर नष्ट होतात. हे चंद्रभागेचे तीर धन्य होय, व ते सरोवरात्मक पद्मतीर्थही धन्य होय. की ज्या तीर्थाच्या तीरावर क्रीडावीर विठ्ठलाच्या खेळण्याचे व वेणू वाजविण्याचे स्थळ आहे. पंढरीतील चंद्रभागा सर्व तीर्थांचे माहेर आहे. ही पंढरी भूवैकुंठ असून हिला नाश हा विकार नाही. या पंढरीत होणाऱ्या हरिनामाच्या गजराने अनेक असुर व कळीकाळ देखील थरथर कापतो. पंढरीला उपमा देण्याकरिता दुसरे स्थान नाही. जे लोक पंढरपूर पाहतात, त्यांचे भाग्य थोर आहे. या मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीचे दर्शन घ्या. पंढरीतील देव व भक्त यांचे दर्शन झाल्यावर महापातके कशी बरे शिल्लक राहतील. अशी ही पंढरी विष्णूची नगरी आहे. या पंढरीतील नरनारी विष्णू स्वरूप आहेत. पंढरीच्या भोवती विष्णूचे सुदर्शन फिरत असते, त्यामुळे तेथे कळी काळाला प्रवेश मिळत नाही. पंढरीचे सुख पूर्णतया वर्णन करण्यास माझी बुद्धी समर्थ कशी असणार. पण एवढे निश्चित आहे की जे पंढरपुराला जातात, ते वैकुंठाला जातात. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वचनावर ज्याचा विश्वास नाही व ज्याला पंढरी आवडत नाही, तो अनेक जन्मांचा पापी व अधम आहे, असे जाणावे. रामकृष्ण हरी. श्रीकृष्णार्पणमस्तु.